हाय हॅलो नमस्कार. आता वाजलेले आहेत रात्रीचे पावणे 12. तर पावणे 12 वाजता मी हा व्हिडिओ शूट करते. आता खूप लग्न सराई आहे, त्यामुळे अर्जंटचे ब्लाऊजसुद्धा खूप आहेत आणि मला व्हिडिओ काढायला बिलकुल वेळ मिळत नाही. तुम्ही लोकांनी मला खूप कमेंट केले की ताई स्टिचिंगचे व्हिडिओ टाक, कटिंगचे व्हिडिओ टाक, कटिंग कशी करतेस, स्टिचिंग कशी करतेस. तर मी नक्कीच ती व्हिडिओ अपलोड करेल. आता सध्या तरी माझ्याकडे ब्लाऊज शिवायला पडलेले आहेत, त्यातला एक ब्लाऊज आता कंप्लीट झालेला आहे, तो मी तुम्हाला दाखवते. ही अशी काहीशी डिझाईन बनवलेली आहे मी आता. फ्रंट साईडला आहे कटोरी ब्लाऊज, कटोरी कट आहे. हे 8 इंचाची बाही दिलेली आहे. एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज आहेत. हा एक ब्लाऊज आहे आणि हा येलो कलरचा साधा सिंपल आहे गोलगळ्याचा. याला कोणती डिझाईन येणार नाही आहे, कारण याला कुठेही काठ वगैरे काहीच नाही डिझाईन करायला आणि कपडा सुद्धा खूप कमी आहे याचा, त्याच्यामुळे मी याचा साधाच ब्लाऊज शिवणार आहे. कस्टमरने कोणतीच डिमांड केलेलं नाही आहे की मला असाच गळा पाहिजे, डिझायनरचा गळा पाहिजे. त्यांनी सांगितलं आहे मला की तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही शिवा, माझा काही असा प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यांना लग्नासाठी हवे, हळद, साखरपुडा आणि लग्न ह्या 3 फंक्शनसाठीचे 3 ब्लाऊज आहेत आणि ते मला मंगळवारी द्यायचे आहेत. सकाळी कंप्लीट झालेल्या अवस्थेतच द्यायचे, कंप्लीट करून नाही, त्याच्या आधीच कंप्लीट करायचे. त्यानंतर हा एक अजून एक ब्लाऊज आहे त्यांचा, हा कलर आहे, हा पण शिवायचा बाकी आहे. सगळे कटिंग करून ठेवलेले आहेत पार्ट. कलर खूप छान आहे. कटिंग जेव्हा स्टिचिंग होईल या ब्लाऊजचं तेव्हा मी तुम्हाला फायनल लुक दोन्ही ब्लाऊजचे दाखवेल आणि सोबत जो पहिला ब्लाऊज दाखवलाय स्टिच केलेला तो सुद्धा दाखवेन मी असे. आणि त्यात मला त्यांनी मापाला कोणता दिलाय माहिती का, मी शिवलेला ब्लाऊज त्यांनी मला मापाला दिलेला आहे. खूप आनंद होतो जेव्हा आपला शिवलेला ब्लाऊज आपल्याला ते मापाला देतात. तसं तर माझ्याकडे माप लिहिलेलं आहे, पण त्यांनी मला दिलेलं आहे. त्या दाखवते मी तुम्हाला. हा बघा, हा सुद्धा साधा सिंपलच होता. त्यांनी सांगितलेलं साधाच गळा मार, गोल गळा, फक्त नाडी लाव त्याला. कारण जर कधी प्रॉब्लेम आला, खांदा उतरलाच, होतं असं कधी कधी खांदे उतरतात. काहींचा खांदा शोल्डरचा भाग असतो तो उतारत असतो, काही जणांचे खांदे लगेच उतरून जातात ब्लाऊजचे, काही जणांचे परफेक्ट बसतात. इथे जर बारीक माणूस असेल माझ्यासारखं तर इथे हड्डी असते पूर्ण, आणि हेल्दी असेल तिथं मांस असतं, त्याच्यामुळे ते मांसाला बरोबर असं फिटिंगला होतं इथे हुक लावल्यावरती. तसं मी बारीक आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे माझे पण खांदे उतरतात. मी किती परफेक्ट माझा ब्लाऊज शिवला तरी सुद्धा जास्त खोल गळा गेला की हे प्रॉब्लेम्स येतात, त्यासाठी नाडीही लावणं गरजेचं आहे. तर हे बघा, आता मला काही करून हे तिन्ही ब्लाऊज कंप्लीट करायचे, तिन्ही नाही सॉरी 2 ब्लाऊज कंप्लीट करायचे आणि लगेचच दुसऱ्या दिवशी 6 तारखेला बुधवारी मला अजून एका कस्टमरचा ब्लाऊज द्यायचा आहे कंप्लीट करून, कारण त्यांना हवा आहे तो 7 तारखेला त्यांच्याकडे पूजा आहे, त्याच्यामुळे तो सुद्धा ब्लाऊज द्यायचा आहे. तर त्याचा मी शॉर्ट व्हिडिओज तुम्हाला दाखवेल, त्याच्यातच तुम्हाला तो ब्लाऊज दाखवेल. तो एकदम साधा सिंपल आहे, त्यांना पण गोलच गळा हवा आहे. असं गोल गळे असले ना की मला पटकन शिवता नाही येतात आणि डिझाईनचे गळे मारायचे असल्यास थोडा वेळ जातो. पैसे थोडे आपण घेतो जास्त, पण थोडा वेळ जातो. आणि कसं जर माणूस घरीच असेल ना तर जमून जातं. नोकरी, घर, मूल असं 3 गोष्टी ॲडजस्ट नाही होत. आता मला सुट्टी आहे 15 दिवस मदतनीसला, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तसा तरी सुद्धा होतं ना, मुलीला पण बघायचं, तिला ती काय अजून तिच्या हाताने खात नाही, त्याच्यामुळे तिला भरवावं पण लागतं, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होतात मागे पुढे असं. तर प्रयत्न तर आहेत पटापट पटापट करायचं का, आणि झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवेन मी. अजून कोणत्या संदर्भात तुम्हाला जर व्हिडिओ हवी असेल तर मला कमेंट नक्की करा, आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण तुम्ही मला नक्की शेअर करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.